हे जे आपण सांगत होतो सुरुवातीपासूनच की सिडकोच्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या बंधाऱ्यामुळे हा जो फ्लो आहे हा शहराच्या दिशेने येणार आणि तो आता येताना दिसतोय स्पष्टपणे। हे आपलं विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याचा फ्लो तुम्ही बघितला तर लक्षात येतं। तिकडे ती सिमेंटची भिंत दिसते सिडकोनी घातलेली ना, ही बघा ही, आणि हीच काळजी होती ते करताना की हा जो फ्लो आहे हा शहराच्या दिशेने येणार आणि असं आपण वारंवार लिहिलं पण होतं जे आज दिसतं इथे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये पेण शहर पाण्याखाली गेलं, भोगावती नदीचं पाणी शिरून जे आतापर्यंत कधी झालं नव्हतं, तर ते केवळ आणि केवळ सिडकोच्या पाईपलाईनला जे कॉन्क्रिटीकरण केले सिडकोने त्याच्यामुळे होणार आहे, हे स्पष्ट आहे। हे आधीच आपण प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे। शहर पाण्याखाली जाण्याची वाट बघणार आहोत का? आता आपण हा फ्लो बघितला तो पूर्णपणे शहराच्या दिशेने येतोय। तो ह्या बाजूला आपल्याकडे इकडे पेण शहर आहे आणि ह्या ज्या लाटा येतात त्या शहराच्या दिशेने येतात, कारण तिकडे पुढे सिमेंट कॉन्क्रीटची भिंत आहे बघा, ही पूर्ण ही भिंत आहे, ही पात्रामध्ये आहे। सिडकोने जे संपादन केलं होतं 20 मीटर जागा शिल्लक असून तिथे अनधिकृत बांधकाम आहेत, ती न काढता सिडकोने पर्याय हा घेतला की नदीपात्रामध्ये अतिक्रमण करून तो बंधारा घातला आहे सिमेंटचा, आणि ज्यामुळे नदीचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो शहराच्या दिशेला वळला आहे, हे स्पष्ट दिसतंय। आणि हा आपला ब्रिज आहे इकडे।